क्रिसमस, इयर एंड न्यू इयर आणि गुलाबी थंडी. एकीकडे थंडीचा आनंद लुटण्यासाठी प्लान आखले जात आहेत, तर दुसरीकडे रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी मात्र ही थंडी जीवघेणी ठरतीये. असेच काही गारठलेले संसार सावरण्यासाठी मदतीच्या उबदार हातांची गरज आहे. रात्री वेगवेगळे लोक जे आहेरे वर्ग आहेत ज्यांच्याकडे सदन आहेत ते सेलिब्रेशन करतात, तर दुसरीकडे ज्यांच्याकडे काहीच नाही ते मात्र फुटपाथचा सहारा घेतात आणि झोपण्याचा प्रयत्न करतात. मात्र जे काही थोडंफार अंगावर किंवा पांघरायला जी काही व्यवस्था आहे त्यात झोपण्याचा प्रयत्न केला जातो आणि ज्यांना काही नाही ते रात्रभर जागं राहतात. असेच काही लोक बाहेरनं आलेले आहेत, काही राज्यातनं येतात, काही राज्याच्या बाहेरनंही येतात. महाबळेश्वरपेक्षाही जास्त थंडी सध्या मुंबईत आहे. कुडकुडायला लावणारी ही थंडी आणि थंडीपासून बचाव करण्याची ही धडपड. ज्यांना घर नाही, डोक्यावरचा आभाळ हे छप्पर आहे, त्यांची ही धडपड. पोटाची खळगी भरायला मायानगरी मुंबईत आलेल्या आणि रस्त्यावर रात्र काढणाऱ्या गुजराती कुटुंबाचं हे जगणं. अंगावरची एखादी चादर हाडं गोठवून टाकणाऱ्या थंडीचा काय सामना करणार हो? ठंड तो लगता है हम लोग को यहाँ पे, हम लोग चादर ओढ़ के सो जाते हैं। जो छोटे बच्चे हैं उनको भी चादर ओढ़ा देते हैं। फिर भी ठंड लगती है. हाँ, बोचऱ्या थंडीतील या जीवघेण्या काळ रात्री परप्रांतीयांनाच नव्हे तर भूमिपुत्रांनाही या थंडीनं गारठून टाकले. आधीच बेरोजगारी आणि त्यात दुष्काळ, त्यामुळे गावातलं घरदार सोडून अनेक मराठी कुटुंबांनाही मुंबापुरीचा रस्ता धरावा लागतोय. कुठं अंगाचं मुटकुळं करून तर कुठं स्वतःला पुठ्ठ्याच्या खोक्यात लपवून थंडीपासून वाचण्याची कसरत करावी लागते. पोटासाठी इकडे आलेला, पोटासाठी काय का तिकडे काय झालंय? तिकडे काय झालं, हेच खमाना खाणं आहे. अच्छा, पण इथं झोपता बाहेर थंडी वगैरे वाजते का? मग काय करायचं आता, थंडी बिंडी बघून येई तर हाल आहे. पोटासाठी आम्ही आलेलो. मग इथं राहायला वगैरे झोपायला काय जागा आहे का नाही? आहे ना, झोपायला रस्त्यावर आम्ही झोपतो. थंडी वाजते का नाही? वाजते ना. या थंडी वाऱ्यात रस्त्यावरच्या या गोरगरिबांसाठी आपण काहीच करू शकत नाही का? करू शकतो. घरात वापरात नसलेले गरम कपडे, जुन्या चादरी किंवा कपडे त्यांच्यासाठी नक्कीच देऊ शकतो. आज रात्री थंडी एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडाल तेव्हा सोबत एखादं जुनं ब्लँकेट किंवा चादर घेऊन जा आणि या गरिबांना द्या. निराधारांना थंडीपासून वाचवूया. चला एक पाऊल पुढे टाकूया, असं आवाहन झी मीडिया करताय. तुमची ही मायेची ऊब त्या गरिबांना मोठं बळ देईल एवढं मात्र नक्की. हे वास्तव आहे मुंबई या मायानगरीचं आणि विशेष म्हणजे यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा आहे, आपण पुढे यायला हवं आहे आणि लोकांनी स्वतःहून या लोकांसाठी किमान थंडी दिवसात जे काही आपल्याकडे एक्स्ट्रा कपडे आहेत घरात, जे कोण वापरत नाही ते द्यायला हवेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्लसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.